आपलं महादेव मोठे मोठे डोंगरावरच का राहतात. नमस्कार बालांनो, मी तुमचं सगळ्यांचं लाडका दीपक स्वागत करतो आपल्या बेकार व्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय निसर्गाच्या कुशीत वसलेलं महादेवांचं स्थान अशा ठिकाणी. मंडळी, आता आपल्या कहाणीमध्ये एक ट्विस्ट आलाय. आपल्यासोबत रोहित आणि मी जाणार होतो, आपल्यासोबत आरू एक जॉईन झाले, बघू शकता तुम्ही. आरूला शाळेत सोडायला लागेल आणि नंतर मग आपल्याला कुणाल सण जॉईन व्हायला लागेल. तर मंडळी, आता माणसं आले ना, जराशी तरी लाज वाटायला पाहिजे एवढा उशीर या ना. हे असलं दलिंद्र नेण्यापेक्षा आपण एकटा गेलेला कधी पण परवडला, कारण की बोलताना आपलेच नशिबाने सगळे दलिंद्र मित्र. तर आता असू दे, चला जे आहे ते आता काय पदरी पडला आणि पवित्र झाला असं बोलायचं. आणि आता आपण इथून निघतोय ज्यामध्ये इथं जवळ आम्ही 50 एक मिनिटं थांबलो असेल तेव्हा आल्या त्यांना लाजा पण नाही, ते बिंदास हसतात. काय बोलायचं आता आपण जाऊ द्या. तू पास है मेरे पास है ऐसे मेरा कोई एहसास है जैसे तू पास है मेरे पास है ऐसे मेरा. तर मंडळी, आता आपण चालू नाश्ता करायला. जे आम्ही तुम्हाला दाखवतो आता आम्ही काय काय खाणार आहोत, कारण की आज फक्त कुणालचा उपवास आहे आणि बाकी आम्ही 4 जण खाणार आहोत. तर कुणालसाठी आम्ही पहिले फास्ट फूड बघू, कारण की काय कुणालसाठी फास्टचं फूड बघू, म्हणजे काय बघू आम्ही आणि नंतर आम्ही खाऊ. चला या. इथं एवढा झपाट्यानं वारा आला का सगळ्या खुर्च्या इथं लोलान घालतात. एवढा इथं वारा आहे, त्या गाड्या एवढ्या फास्ट जातात का खुर्च्या उलट्या पुलट्या झाल्या. एक नंबर टेस्टी. आणि वासास घासारल्या डायरेक्ट खायला. मला विचारलं पण नाही खायला येते का, कारण की कुणाल तिकडे गेला जरा त्याला उपवासाचं काय भेटते काय बघायसाठी. तर मी पण अजून खाल्लं नाही, त्याने नाही खाल्लं, आपण कसं खायचा. पण यांना काय लाज याही सोडून दिला नाही. आता आमचा इथला नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही इथून निघणार आहोत. मेन काय नाही का, एवढा नाश्ता केला तर मला डायरेक्ट झोप यायला लागलाय खरोखर, म्हणून मी आता गॉगल लावले. एकदम पोट भरून खाल्लाय. गंगाराम तर बघा तिकडं आहे, लांब लांब पलते तो डिग्या, कारण की त्याची अजूनपर्यंत खोर मोडलेली नाही. आलाय तो बसून त्या पोरीशी मेसेज करते. त्याला मला थोडं इंदुरीकर महाराजांकडे न्यायला लागेल. महाराज त्याला काहीतरी सुधरवू शकतील, बाकी कोण नाही याला सुधरवायचा. काही लोक म्हणतात तिथं माझं प्रेम आहे, छुत्या तू छुत्या. मंडळी, फायनली आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. बघू शकता आपली पोरं आता फुल रेडी झालेत, फुल जोशामध्ये आहेत. बोला महाकाल महाराज की जय. किती पायऱ्यात आम्ही मोजत घेतल्यात. एक माणूस आणलाय मी मोजाला, पण तो मधीन चुकल मला वाटते. फुल कॉन्फिडन्स आहे म्हणा त्याच्यावर. हा, मला माझ्यावर नाही जेवढा कॉन्फिडन्स तर त्याच्यावर आहे. मनीषच येतो आमचा, तो बघा, त्याला तो बेकार येतो, फ्रेम मध्ये लागते. 5 पायऱ्यांमध्ये हवा निघली सगळ्यांची, दम लागलाय. मला दम लागलाय मंडळी, शपथ सांगते दम लागलाय. आणि मंडळी तुम्ही बघू शकता एकदम बेकार व्ह्यू आहे इथं. बेकार म्हणजे डबल बेकार असा व्ह्यू आहे एकदम. बघू शकता तुम्ही, असं वाटतं मी कुठं लई लांब आलोय का काय, पण लांब नाही आलो मी. अलिबागमध्ये आपल्या कणकेश्वरला आले. व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदम बेकार. असं वाटतं गुवाबिया आहे का काय इथं. बघा कसं चाललंय. त्यांना वाटतं का तेच हुशार आहे, त्यांना माहिती नाही मी किती हुशार येतो. तर फक्त तुम्हालाच माहिती मी किती हुशार येतो. ते आता कुणाला लागलाय बघायला माझ्याकडं, त्यांनी माझं बोल ऐकलं आणि त्याच्यामुळं ओके. मोठा शानपणा कधी चालता येऊ, हसते तर बघा जसं काय माकर एकांचा. आणि आता हे चालले बॅटरी भाई आपला थोडासा दमलाय का. आता आम्ही पावभागामध्ये पोचलेलो आहोत. तिथं नंदी महाराज इथे दगडामध्ये कोरलेले आणि माझ्यासोबत टोनग. तर आता चला, हे सगळं दमलंय टोनग. मी त्यांना घेऊन जाते बोलत चला, मी असल्यावर टेन्शन नाही घ्यायचा. आवाजावरून समजत असेल. हा, आवाजावरून आपण बोलतोय म्हणजे बेकार मंडळी कसं होतं का, मी नॉनस्टॉप बोलते, हे टोनग मध्ये बोलतात. यांचा काय विषय नाही. आणि हे आता 15 मिनिटं बसून आले, मी बसलो नव्हतो. मी यांची व्हिडिओ करीतो, फोटो करीतो म्हणतो. बघू शकता ते दोघं आले, न्यू नितीनवालं दोघं जण पुढे चालतात. ते आमच्यान काही राहत नाही. हा, तो बघा कसं दमलाय. हा आता खरं लाईनवर आलाय. तो त्याला वाटला पुरं मोठपणा करीत होतो धावाची, शेवटी आला नाही. 5 मिनिटं एक तास. मग बाई तुला काय वाटलं, महादेवांचा नाद नाही, वरतीच राहतो ते डोंगरा, ते खेळती नसतात. मंडळी, मला एक गोष्ट समजत नाही, आपलं महादेव मोठे मोठे डोंगरावरच का राहतात समजत नाही मला, खरोखर समजत नाही. तुम्ही वरती का जाता थोडा कुठं काहीतरी खलती बसत ना, इकडे वरती आल्यावर तुम्ही आमची दैना झाले. फायनली आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत. माझ्या पाठीमागं तुम्ही मंदिर बघू शकता. आणि आपले मित्र कुणाल आणि मनीष आले मागं, रोहित आणि बॅटरी आणि मी आलो इथे.
तर त्यांच्यावर आपल्या परत थांबायला लागेल. लाईन तर मला थोडी जामच लांब आहे. आपण तर चान्स मारलाय कारण की लाईनीमध्ये कोण नाही तर आपण जरा चान्स मारतो. पुन्हा बिना अजून पाठी आहे तर जोपर्यंत लाईन खाली भेटे तोपर्यंत चालायची आपल्याला बस, बाकी काही टेन्शन नाही. आणि लोक इथं लाईनीमध्ये तर आपण पण आता लाईनीमध्ये आलेलो आहे. तर चला आता किती वेळ लागते लाईनीमध्ये मला तर काय माहिती नाही कारण की मी फर्स्ट टाइम इथं आलो आहे. आणि मध्ये किती गर्दी आहे बघा, इकडून असं जायचं आहे. आणि तिकडे आपले विराजमान झाले आहेत महाकाल महाराज, इकडे आहेत गाभारा आहे तो. आणि खूपच गर्दी आहे. तसं आपण बाहेरला अजून तेवढी वाटली नव्हती गर्दी, पण आता खूप गर्दी आहे. महादेव महादेव महादेव. आता आम्ही जसं जसं गाभाऱ्याच्या जवळ येतो ना तसं तसं मनाला एकदम मस्त वाटत चाललंय. पण आता आम्ही गाणी बोलत होतो शंकरचा आणि त्याच्यात मनीषचा मधीतच चाललाय तू हर जगा. आता काय बोलायचं, आमचं चाललंय शंकरचं गाणी बोलतो आम्ही आणि मनीष बोलतोय तू हर जगा. आता काय बोलायचं, याला काय अर्थ आहे का. आणि मंडळी फायनली आपलं दर्शन घेऊन झालेले आहे. आणि आता कुठं नेतात मला काय माहिती नाही, मला इथं परिसर तेवढा माहिती नाही. कुणाल चौकुठं नेतील तिथं चाललो आता मी. आता आम्ही इकडे वर्षा बाजूला चालले, काय काहीतरी सिद्धिविनायकाचं मंदिर आहे असं रोहित बोलला आम्हाला. आणि खास मला एक गोष्ट सांगू का मंडळी, हा जो मंदिर आहे ना महादेवाचा तुम्ही बघू शकता कसा कोरलेला आहे तो दगडामध्ये. याची नक्षीकाम जर तुम्ही बघितलं ना, हा बघा काय आपलं याचं कोरीव काम आहे तुम्ही बघू शकता. हा जो आहे ना हा जुना आहे बांधकाम, ते तुम्हाला माहिती असेल. आणि जो वरचा आहे तो नवीन आहे. तुम्ही कुठला रस्ता पकडलाय मला माहिती नाही खरंच, कारण की इकडचं कुठलं काय जातोय आम्हाला माहिती नाही. इकडं काय तर रोड तर चांगला आहे इकडं, तर आपण इकडं चाललोय आता. तर काय मला माहिती नाही कुणाला नेते कुणाला होते काय, गुगल मॅपवर त्यांनी काय बघितलंय काय मलाच नाही पत्ता नेमका. तो काय तो व्ह्यू आहे का काय सांगते मला. आता इथून एक दादा जात होते, जर आपण त्यांना विचारलं की दादा इकडे काय नक्की, कारण की इकडे लोक अशी कमी येतं जातात. तर आम्ही त्यांना विचारलं की काय इकडे, तर ते म्हणाले की इकडे एक जरासा छोटासा असा कुंड आहे आणि अशी दरी आहे. तर आता मी तुम्हाला तो दाखवतो व्ह्यू कसा येतो, कारण की काय माहिती आहे का मी पण कधी बघितली नव्हती. मी पण बघेन तुम्हाला पण दाखवेन, कारण की तुमचं प्रेम आहे माझ्यावर असंच राहू दे. चला मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो कसा येतो. आणि इथली वाट तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं कशी आहे ती, एकदम असं घनदाट जंगलातून आहे एकदम. मंडळी तुम्ही बघू शकता छोटासाच कुंड आहे अगदी. इथे बॅटरी गेलता तेव्हा मला थोडं डॉफ्यान एवढंच पाणी असेल यार, म्हणजे अगोदर असं मोठं पण इकडचं तुटलंय भाग म्हणून तर थोडंसंच पाणी येतं. हे बघा इथं अशी दरी आहे हा का. आणि मेन विषय कसं माहिती का तुम्हाला, मी आता दिसलं तर मी दाखवतो बघा. ते एवढ्या कॉपच्यान बसल्यान काय आहे ना बोलायचं मी, म्हणजे तिथं तो स्पॉट असे ना डायरेक्ट खाली, म्हणजे स्विमिंग पूलमध्ये कशी लोक पाय टाकून बसतात तसं ते बसल्यान. काय बोलायचं भाई, जा बघा तुमचं तुम्ही आता भाई, आम्ही काय बोलणार आता. आणि मंडळी ज्याची आपण वाट बघतो ते म्हणजे आता इथून आपण जाणार थेट कुंडामध्ये पोहायला. हे ना जे पोहणार नाही त्यांना तर मी लोटणार आहे 100%. आणि कुणाला मी तर पावणार आहे. तर आता आपण जाणार थेट कुंडामध्ये. चला. आणि मंडळी ज्याची आपण वाट बघत होतो तिथं आपण आता फायनली आलो. तर म्हणजे कणकेश्वरचा कुंड, त्याच्यात आता आपल्याला पोहायचं आहे. बघूया तुम्हाला आधी मी व्ह्यू दाखवतो, नंतर आपण पाण्यात उतरू. आता आपण इथं फायनली कुंडामध्ये आलेलो प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि इथं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो बघा, असा व्ह्यू आहे बघू शकतो तुम्ही, असा व्ह्यू आहे. आणि कुणाल तर अजून तयार झाला नाही मला असं वाटतं. कुणाल तुला पोहायचं नाही का? हां मेन मंडळी कळतं का, कुणाली ना कपडेच नाही आले तर कुणाल कसा पोहेल. तर मी फुल तयारी झालो कारण की मला माहिती होतं आपल्याला 100% पोहायचा होता. मंडळी आता आपलं पोहून पण झाले आणि आता आपण इथून निघलोय. तर हे कोण काय पोहलं नाही, म्हणजे मी सांगू का तुम्हाला एक गोष्ट, तिथं अक्षरशः पुरी पोहत होत्या पण या नाल्याला सगळ्यांना लाज वाटत होती, त्यांना अजून पावता येत नाही. तर त्याच्यात होतं मी आणि कुणालाच पोहलो. तर बॅटरी समजा ठीक आहे चला आजारी होता, यो का यो चालायला लाज वाटायला पाहिजे होती तिथं, त्याला पावता नाही आला. आणि तो रोहित काय तुला घ्यायचे, एक वेळा मी पुराण पडलो होतो तेव्हापासून मला फोबिया झालाय. खोबिया याला पोहण्याचा ट्रॉमा झालाय, ट्रॉमा पोहू शकत नाही हा. दोन मग पाणी वाटतंय. मंडळी आता आपला बराचसा पॅच आहे ना तो उतरून झालेला आहे. आणि आता आपण इथं थांबलो, इथं आपल्याला आंबा खायचे तर बघू दे. आणि कसं माहिती का आता उतरताना तर काही दम नाही लागत, जाताना जाम लागते पण उतरताना काहीच नाही लागत. तर आता आम्ही इथं थोडासा ब्रेक घेतला तरी पण बॅटरी कसा आपला आजारी आहे ना, बारका बाबू येतो आपला, तर त्यासाठी आम्ही इथं थांबलोय. आता तुम्ही पण म्हटलं होतं की इथं महादेवांचा पाय आहे, तर आपण जाताना आपल्याला माहित नव्हता, नंतर येताना आपल्याला समजलं. आणि इथं आहे ना बेकार, हे बघा तुम्ही बघू शकता इथं काय दिलंय, पाऊल खूण असलेली देवाची पायरी असं म्हटलं जातं. ती हीच पायरी आहे. मनीषच्या खांद्यावर कोणतरी विमल थुकलाय की काय मला समजत नाही. त्याच्या शर्टावरचा तुम्ही डाग बघू शकता, असं वाटतं सेम विमल थुकलाय कोणतरी. तर त्याच्यामुळे जो खांदा आहे ना एक साईड तसं लपून चालतंय. हा बघा कुणाल बिनाल तो बारीकसा आहे ना बुटका, तर त्याच्यामुळे कोणाला समजून नाही आला तो खालती कोण आहे का नाही. तर थुकला तर नंतर बघते तर यो खालती होता बुटका. आता आपण उतरलोय पूर्ण गड
गड म्हणजे तर काय गडच बोलायला लागेल. आता उतरलो आम्ही पूर्ण आणि मस्त वाटते, कारण की काय माहिती का उतरताना तर काय वाटत नाही, पायबी काय दुखत नाही, दम बिम काय लागत नाही, फक्त चढताना जेवढा दम लागतो तेवढाच फक्त. येताना मस्त माणूस मध्ये अर्धा तासात पण येऊ शकतो, त्यामुळे तर काही टेन्शन आहे. तुम्हाला जर यायचं असेल इथे तर नक्की या. आता आम्ही कुठं येतो, डी सॅमसंग कोल्ड ड्रिंक्स म्हणजे अलिबाग रोडला असलेलं एकमेव असं दुकान, म्हणजे जे 80 वर्ष सेवा देत आहे आणि 80 वर्ष त्यांची तीच टेस्ट आहे. तुम्ही कसं वाटतं तुला हा सोडा? एक नंबर. आणि यांना पण विचारूया कसं वाटतं तो. मनीष तुला कसं वाटतंय? क्लास. रोहित तुला? मस्त वाटत, म्हणून मी यांना इथे घेऊन आलो आहे. बरं कधी येतील ना कधी नाही, मी आणलं सोबत. बरं येऊ दे, चला यांचा पिऊन होऊ दे. मंडळी आता पण आलो इथं वराडी मिसळमध्ये काय मिसळ खायला, आणि कुणाचा उपवास आहे त्यासाठी उपवासाची मिसळ मागितलं. आता उपवासाची मिसळ मी पहिल्यांदा ऐकले, तर बघू द्या आता काय काय आहे त्याच्यात. ते दादा काही सांगत होतं आम्हाला, पण आम्हाला काही समजलं नाही, त्यामुळे घेऊन या बाबा उपवासाची आहे तर. आणि आमच्यासाठी चौघांसाठी प्लेन मिसळ मागवले. ते कुणालची अजून आली नाही मिसळ, आणि हे सगळं वासाशी तुटून पडलं. तो तर बघा त्याने तर पाव हातातला खाली ठेवला आहे, व्हिडिओ जशी चालू केली तशी. आणि कुणाला तसा शर्ट मी पण अजून खाली नाही. तुम्हाला वाटतं की कॅमेरा फक्त बोलते का काय, मी पण अजून बघा हात नाही लावला याला. मी जेव्हा कुणालची येईल तेव्हाच मी पण खाईन. मिसळ आहे ना एक नंबर लागली, मस्तपैकी लागली. आम्ही सगळे एन्जॉय तर केली, पण मेन विषय काय माहिती का, आमचं लक्ष माझा तर आता गेला. मेन आम्हाला मातीची प्लेट बीट दिली, तर मला असं वाटतं हडप्पा संस्कृतीला आलं का काय मला समजत नाही. त्याची मला आठवण आली, तर भारी वाटला जरासं मला खाऊन इथं. मस्त वाटली प्लेट बी बघून, जरा हडप्पा संस्कृती मला आठवण आली डायरेक्ट. आणि पाचची कलाकृती बघणार ना, मला आधी वाटलं एक चिबोर आहे का काय, तर बॅटरी होती चिबोरच होतं, बकरी आहे. तेवढं चला ठीक आहे, तर मला ओळखत नाही कसं बाई तो कसा त्याचा संबंध आहे त्या संस्कृतीशी, आपला काही संबंध नाही त्याचा. मिसळ खाऊन झाले आणि आता आम्ही निघतो इथून. आणि तर रोहित बोलते आमचं सर आहे बोलता. आता काय मी काय नाव घ्यायचं बाबा का, आता उद्या जर कंपनीने जर व्हिडिओ बघितली तर माझे नाव बोंब नको. आणि मंडळी तुम्हाला इथं जर यायचं असेल तर वराडी मिसळ तुम्ही येऊ शकता. कुठे माहिती आहे का, ते आपले अलिबाग रोडला आहे, जोशी वडेवाल्याच्या साईडला तुम्ही येऊ शकता. इथं खायला एक नंबर आहे. इथं लागली आपल्याला सर्व्हिस पण जाम आवडली आहे. बघा कसा मामा मस्त करतंय, एक नंबर काम आहे.